तर मनोज जरांगे पाटील यांचा चलो मुंबई आंदोलनाचा सध्या पार्ट 2 सुरू आहे। बरोबर 1.5 वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा चलो मुंबईची हाक दिली, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मात्र यातनं काय हाती लागलं होतं पाहूयात। मुंबईकडे करूनच ठेवा। 2 वर्षांपूर्वीचं मनोज जरांगे पाटील यांचं हे नवी मुंबईतलं आंदोलन 20 जानेवारी 2024 ला अंतरवाली सराटीहून हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आणि बघता बघता हजारोंची संख्या लाखावर जाऊन पोहोचली। 6 दिवसांच्या पदयात्रेनंतर जरांगेंचं मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर वाशी इथे येऊन धडकलं आणि महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्राला जरांगेंच्या ताकदीची दखल घ्यावी लागली। 20 जानेवारीला जालन्यामधून जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला। त्यानंतर शहागड मार्गे गेवराईमध्ये रात्री उशिरा दाखल झाला। 21 जानेवारीला खरवंडी आणि पाथर्डीमध्ये पायी दिंडी दाखल झाली। 22 जानेवारीला सकाळी पाथर्डीहून निघून पुढे शिरूरला रात्री उशिरा पोहोचले। यापुढे शिरूरमधून 23 जानेवारीला दुपारी निघून शिक्रापूर मार्गे रांजणगावला रात्री उशिरा दाखल झाले। यानंतर 24 जानेवारीला खराडी शिवाजीनगर मार्गे पुणे असं करत पायी दिंडी पुढे सरकली। 24 जानेवारीला पुण्यातून बाहेर पडत रात्री उशिरा लोणावळ्यात ते दाखल झाले। 25 जानेवारीला दुपारी लोणावळ्यामधून निघून रात्री उशिरा पनवेल मार्गे वाशीमध्ये दाखल झाले आणि 26 जानेवारीला वाशीमधून मुंबईकडे प्रस्थान करणार होते, पण सरकारच्या विनंतीनंतर वाशीतच मुक्काम केला। जरांगे पाटलांच्या या मोर्चामध्ये महत्त्वाच्या 2 बैठका ठरल्या। एक म्हणजे लोणावळ्याला बंद दाराआड झालेली बैठक आणि दुसरी वाशीला रात्री उशिरा झालेली बैठक। लोणावळ्यामध्ये जर पाहिलं सकाळी बंद दार आड चर्चा ही मनोज जरांगे पाटील यांची झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली। त्यानंतर पाहिलं तर अनेक कारणाने हा विषय महत्त्वाचा ठरला होता। मनोज जरांगे पाटील यांची खरं तर सरकारच्या काही लोकप्रतिनिधींसोबत ही बैठक जी आहे ती पार पडली होती। मनोज जरांगे या बैठकीनंतर पाहिलं तर मागे फिरतील अशी चर्चा देखील सुरू होती। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा आंदोलकांना जे आहे ते मार्गदर्शन केलं आणि थेट मुंबईकडे कूच केले आहे। जरांगे लोणावळ्यामधून माघार न घेता मुंबईच्या दिशेनं पुढे सरकल्यानं प्रशासनासह सरकारची चिंता चांगलीच वाढली होती। यानंतर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव नवी मुंबईच्या वाशीमध्ये दाखल झाले। वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये सर्व मराठा बांधवांची राहण्याची सोय करण्यात आली होती। विविध सामाजिक संस्थांसह नेत्यांकडून मराठा बांधवांची खाण्याची सोय करण्यात आली होती। 25 जानेवारीला रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले। मात्र सरकारने विनंती केल्यानंतर 26 तारखेला मुंबईकडे न जाता त्यांनी एक दिवस वाशी इथल्या एपीएमसी मध्ये मराठा समाज बांधवांसोबत मुक्काम केला। याच रात्री उशिरा सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलं। मात्र ही भेट बंद दाराआड झाली आणि इथूनच चर्चेला सुरुवात झाली की मनोज जरांगे पाटील इथूनच माघारी फिरणार, कारण यापूर्वी सरकारचे प्रतिनिधी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड कधीही चर्चा झाली नव्हती। 27 जानेवारीला सकाळी जरांगे पाटलांनी मुंबईकडे आगेकूच केली, पण वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचताच पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं। यावेळी जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाशी आधी चर्चा केली। सरकारकडून सगळे सोयऱ्याच्या जीआरचा मसुदा जरांगेंकडे देण्यात आला। यानंतर जरांगेंनी याच जीआरच्या मसुद्यावर आपल्या प्रतिनिधींशी चर्चा केली, कायदेशीर सल्ला घेतला, त्यातल्या त्रुटी आणि काही बदल सरकारला सुचवले। यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंदोलनस्थळी लाखोंच्या जमावासमोर दाखल झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील या दोघांनी यावेळी भाषण केलं आणि विजयाचा गुलाल सुद्धा उधळला। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस घेत जरांगेंनी उपोषण सोडत माघारी परतण्याचे आदेश मराठा समाजाला दिले। या आंदोलनानंतर सगळे सोयरेची अधिसूचना काढण्यासारखी महत्त्वाची मागणी मंजूर करून घेण्यात जरांगेंना यश आलं। जरांगेंनी मराठा समाजाला केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव एका हाकेवर मुंबईकडे आला। जरांगेंनी यावेळी आपली ताकद पहिल्यांदाच सरकारला दाखवून दिली आणि आताचं जरांगेंचं आंदोलन ही त्याचीच पुनरावृत्ती म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी। जरांगे यांनी
जे आहे अर्ज केला, त्या अर्जाला संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जे आहे कायदेशीर दृष्ट्या रूल्सच्या आधारे म्हणजे सांगायचं म्हणजे तर 9 घंट्यासाठी 1 घंटा 2 घंटा 3 घंटा 4 घंटा 5 घंटा 6 घंटा 7 घंटा 8 घंटा 9 घंट्यासाठी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जी आहे रितसर रूल प्रमाणे शर्ती आणि अटीच्या आधारे जे आहे ते आंदोलन करू शकतात अशी परवानगी दिलेली आहे. एक दिवस बसाल आणि परवाचं मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही. एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे. एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना. इथूनच गुलाब ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून. असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य. तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा, माझा पण प्रत्येक वेळी जाणून बोलतो. कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब. हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही. जरांगेंनी एका दिवसात आंदोलन आटोपतं घेतलं नाही तर गणेशोत्सवात गर्दीचा प्रश्न मोठा होणार आहे. 6 तारखेला अनंत चतुर्दशी आहे. गणपती विसर्जनाला मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये प्रचंड गर्दी होते. जरांगेंचं आंदोलन दक्षिण मुंबईमध्येच आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. यंदाही गणेशोत्सवासाठी 17,000पेक्षा जास्त पोलीस तैनात असणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात 36 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2,637 पोलीस अधिकारी, 14,430 पोलीस हवालदार ऑन ड्युटी असतील. गणेश विसर्जनासाठी दक्षिण मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात येणार आहे. तर जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदान परिसरामध्ये सध्या 1,000 पोलीस तैनात आहेत. त्यामध्ये सीआरपीएफ आणि एसआरपीएफ तुकड्यांचाही समावेश आहे. मी सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहे. जर पाहिलं तर या आझाद मैदानामध्ये आता मराठा आंदोलक जे आहे ते येण्यास सुरुवात झालेली. याच ठिकाणी उद्या मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलनात बसणार आहेत. त्यामुळे सर्व जे मराठा आंदोलक आहेत त्यांना जे आहे ते मार्गदर्शन देखील मनोज जरांगे पाटील करणार आहेत. तत्पूर्वीचं पाहिलं पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. एकूणच पाहिलं तर 1500 पोलीस या ठिकाणी संपूर्ण तैनात असणार आहे. त्यामध्ये पाहिलं तर 200 अधिकारी, 4 DCP यामध्ये असणार आहे. त्यामुळे झालं मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार. तत्पूर्वी झालं तर या ठिकाणी बॅरिकेटिंग जी आहे ती बॅरिकेटिंग संपूर्ण या ठिकाणी आता उपलब्ध असले संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. जरांगेंचं आंदोलन लांबलं आणि 6 तारखेपर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत चाललं तर मुंबईवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जनाला दक्षिण मुंबईत लाखोंची गर्दी होते. जरांगेंबरोबरही प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते आहेत. दोन्हीकडे पोलीस बंदोबस्ताचं नियोजन करताना पोलिसांवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. तर मुंबई शहरही एवढ्या लोकांचा ताण कसा सहन करेल हा प्रश्न कायम आहे. जरांगेंचं आंदोलन 6 सप्टेंबरपर्यंत आटोक्यात येणं हे मुंबई शहराच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता तोडगा काय निघतो याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मनोज जरांगेंच्या रॅलीतले 25 ड्रोन पोलिसांनी पाडलेत. परवानगी नसताना ड्रोन उडवल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी अँटी ड्रोन वापरून हे ड्रोन पाडलेले आहेत. एकीकडे नियम काढलेला आहे अशा पद्धतीनं ड्रोन वापरू नयेत यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय. आणि त्यातच जरांगेंच्या रॅलीमध्ये जे 25 ड्रोन वापरले गेलेले होते ते पाडण्यात आलेले आहेत. परवानगी नसतानाही ड्रोन उडवले जात होते आणि त्यामुळेच ते पाडण्यात आले. पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. पुणे पोलिसांच्या अँटी ड्रोन या पथकाकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि ड्रोन पाडण्यात आले. आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. अनेक हौशी कलाकार असतात किंवा अनेक YouTube चॅनलमध्ये या ड्रोनचा वापर करून काही दृश्य दाखवली जातात. असेही कलाकार किंवा असेही लोक आहेत. आणि त्याचबरोबरीनं जरांगे यांची स्वतःची काही टीम असेल ज्यांनी हे ड्रोन वापरलेले असू शकतात आणि त्यातील 25 ड्रोन हे पाडण्यात आलेले आहेत. पुण्यातनं ही कारवाई करण्यात आलेली आहे. परवानगी नसतानाही ड्रोन उडवल्याची बाब जिथे जिथे लक्षात आलेली आहे तिथे हे ड्रोन पाडण्यात आलेत आणि पुण्यामध्ये असे तब्बल 25 ड्रोन पाडले गेले.
ज्यावेळेला आपण बघतोय शिवनेरीवरनं म्हणजेच जुन्नरवरनं मनोज जरांगे पाटील निघाले, त्यानंतर तळेगाव आणि त्यानंतर नाक्यापर्यंत असा हा पुण्याचा त्यांचा प्रवास आणि त्या काळामध्ये जिथे जिथे हे ड्रोन उडवले गेले अशा ठिकाणचे हे ड्रोन पाडण्यात आले. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रांतात हे ड्रोन वापरले जात होते, उडवले जात होते, त्या ठिकाणी पोलिसांचं बारीक लक्ष होतं आणि म्हणूनच ही कारवाई करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी आता खरं तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा एक खबरदारीचा उपाय म्हणून ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. ड्रोनचा गैरवापर होऊ नये हा त्यामागचा मुख्य हेतू आणि म्हणूनच हे 25 ड्रोन पोलिसांनी पाडल्याची माहिती समोर येते. परवानगी नसताना हे ड्रोन उडवले जात होते आणि त्यानंतर 25 ड्रोन तब्बल पोलिसांनी पाडले. पुण्यातला हा प्रवास सुद्धा मोठा होता. नगर सोडल्यानंतर पुढे जसा पुणे जिल्हा लागला त्यानंतर दाखल होत त्यांनी जुन्नरमध्ये प्रवेश केलेला होता.